नमस्कार, मी प्रगती. सध्या आम्ही महाबळेश्वरच्या 2 दिवसाच्या ट्रिपवर आहे आणि आज मी आले विज्ञानगडला. विज्ञानगड म्हणजे महाबळेश्वर पाचगणी मार्गावर असलेलं एक सायन्स पार्क आहे. त्यामुळे तुम्हाला जर सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर इथे नक्की भेट द्या. इथून तिकीट घ्यायचं आहे. तिकिटाची किंमत आहे मोठ्या माणसांसाठी 500 रुपये आणि लहान मुलांसाठी 250 रुपये. हा विज्ञानगड नावाप्रमाणेच उंच डोंगरावर आहे आणि तिथे जाण्यासाठी फनिक्युलर ट्रेन आहे. ही आहे फनिक्युलर ट्रेन. याने 3 ते 4 मिनिटात आपण विज्ञानगडावर पोहोचतो. आता मी फनिक्युलर ट्रेनमधून बाहेर आले आणि इथे हा आहे अर्थक्वेक सिम्युलेटर रूम. इथे अर्थक्वेक सिम्युलेट केला जातो, म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात भूकंप येतो तेव्हा कसे हादरे बसतात त्याचा एक एक्सपिरियन्स तुम्हाला इथे दिला जातो. त्यानंतर हे आहे डॅम गार्डन. इथे छान रंगीबेरंगी फुलं होती. हे आकाश मिसाईलचं एक मॉडेल इथे ठेवलं होतं. इथून या पॉइंटवरून संपूर्ण महाबळेश्वर पाचगणीचा छान व्ह्यू दिसत होता. इथे ही एक पायवाट होती आणि ही आहे पवन चक्की, पण ही काही फंक्शनल नव्हती. हे सोलर पॅनल लावलेले आहेत. हा आहे विज्ञानगड. विज्ञानगडच्या सर्वात टॉप फ्लोअरला स्काय क्रूज रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे. तिथे मी आता आलेले आहे. या रेस्टॉरंटचं ॲम्बियन्स मला खूप आवडलं. खूप छान वाटत होतं. इथून महाबळेश्वरचा खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. हे रेस्टॉरंट नावाप्रमाणेच 360 डिग्री रोटेट होत होतं. जसे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतंय, टेबल आणि खुर्ची थोडं थोडं पुढे पुढे सरकत आहेत. आता मी आले विज्ञानगडच्या सर्वात टॉप फ्लोअरला, जिथे 360 डिग्री ऑब्झर्वेटरी आहे. ही ऑब्झर्वेटरी म्हणजे राऊंड शेपमध्ये बनवलेली आहे आणि जसं तुम्हाला इथे दिसतंय तसं इथे अशा स्टेडियममध्ये जशा सीट्स असतात तशा सीट होत्या आणि वरसुद्धा डोम शेपमध्ये काचेचं छप्पर होतं, ज्यामुळे महाबळेश्वरचा व्ह्यू तुम्ही इथे बसून पाहू शकता. इथे बसून सनसेट बघायला खूप छान वाटलं. आता मी खालच्या फ्लोअरला आलेले आहे. इथे अशी छोट्या स्क्रीन लावल्या होत्या ज्यावर मानवी संस्कृती, सभ्यता यांचा इतिहास दिलेला होता.
इथे हे असं एक थिएटर होतं ज्यामध्ये बसून तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड व्हिडिओज दाखवले जातात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.